ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। सगळ्यांना एकच व्यक्ती, आता मी जगावं की मरावं। धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याने खळबळ। मुंडे भाऊ बहीण गेल्या 2 दिवसापासून राज्याच्या राजकीय वर्तुळाच्या केंद्रस्थानी आले आहेत। आज धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांची व्यथा मांडली। त्यांनी भावनिक आवाहन केलं, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील टीकेवरून काँग्रेसचा समाचार घेतला। काय म्हणाले धनंजय मुंडे? गेल्या 2 ते 3 दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी नाराजीचा सूर आवळला। पार राजकारणातून निवृत्तीपर्यंतची भाषा वापरली। बीडमधील दोघांचं वक्तव्य मुंबईपर्यंत पोहोचलं। दोघांची नाराजी प्रकर्षाने समोर आली। आज धनंजय मुंडे यांनी पुन्हा माध्यमांशी संवाद साधत मनातील व्यथा समोर आणली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील टीकेवरून काँग्रेसचा चांगला समाचार घेतला, तर माध्यमांना केवळ एकच व्यक्ती दिसत असल्याचं म्हणत आता मी जगावं की मरावी असंही वक्तव्य केलं। काँग्रेस पक्षाच्या अधिकृत पेजवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री यांच्यावर जी टीका केली आणि ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं, ते वक्तव्य काँग्रेसच्या मनात सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या म्हणून किती द्वेष आहे हे दिसतं। काँग्रेसने आपला इतिहास पाहिला असता तर इंदिराजी देशाच्या महिला पंतप्रधान झाल्या तेव्हा असंच वक्तव्य विरोधी पक्षांनी केलं होतं, असंही धनंजय मुंडे म्हणाले। काँग्रेसला सांगायचं आहे, अधिकृत पेजवर टीका केली त्यावेळी आपल्याकडे सुद्धा बघा। झारखंडमध्ये पेपर फुटी झाली, पेपर फुटीवर सिरियस होता का? पेपर फुटीवर सिरियस लक्ष घातलं का, अशी टीकाही त्यांनी केली। येणाऱ्या काळात अनुभव म्हणून सुनेत्रा वहिनी काम करून दाखवणार आहेत। काँग्रेसच्या पेजवरून द्वेष पाहायला मिळाला। त्यांचा बीड दौरा पालकमंत्री म्हणून होता। 24 तारखेला संध्याकाळी 5 पासून रात्री 11 पर्यंत त्यांचं काम सुरू होतं। दुसऱ्या दिवशी सकाळी 7 पासून अधिकृतपणे प्रेसला पत्र दिलं होतं। आपलं दुःख विसरत सामान्य माणसांच्या प्रती असलेल्या निष्ठेसाठी त्या आल्या होत्या। बीड माध्यमांसंदर्भात मी ट्विट केलं, 95% पत्रकार चांगलं काम करतात, मात्र काही जणांना बीडचं राजकारण निवडू द्यायचं नाही, अशीही टीका मुंडे यांनी केली। चमत्कार माझ्या तब्येतीचा होता। चमत्काराचं वक्तव्याने स्पष्टीकरण देताना म्हणाले, चमत्कार माझ्या तब्येतीचा होता, राजकारणासाठी नव्हतं, असंही धनंजय मुंडे म्हणाले। सगळ्यांना एकच व्यक्ती दिसतो। माझ्यावरही काहीही टीका करावी मान्य आहे, मात्र माझ्या मुलाबाळांवर मातीला बदनाम करायचं, बीडला बदनाम करायचं, भाषणात बोललो, चमत्कार दाखवायची वेळ आली आहे। मी आरोग्यासंदर्भात बोलत होतो, काय करणार आता, काय करणार आता, मी जगावं की मरावं, अशी देखील वक्तव्य त्यांनी केलं। माझ्यासारखी संवेदनशील व्यक्ती समाजकारणात आहे की नाही मला माहित नाही। मीडिया ट्रायल करत आहे, मलाच टार्गेट करत आहे, असंही वक्तव्य त्यांनी केलं होतं। कोर्टानं दंड समोरच्याला ठोठावला आहे, नियतीवर विश्वास आहे, पुरावा देत मी आरोप करायचो। अंजली दमानिया यांना 1 लाखाचा दंड लावला आहे। हायकोर्टानं माध्यमांनी हिम्मत करावी आणि त्यांना विचारावं, बीड कायदा सुव्यवस्थेवर मला काही बोलायचं नाही। त्यांच्यावर विषय आला की कायदा आणि सुव्यवस्था बिघडली। माझी हात जोडून विनंती आहे, बीड परळी माध्यमांना विनंती, माझ्या मातीला बीडला बदनाम करू नका, असं आव्हान देखील त्यांनी केलं। राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज।